औरंगाबाद तालुक्यामध्ये पळशी शिवारामध्ये काही भूमाफियांनी अवैधरित्या प्लॉटिंग पाडलेले आहेत। पळशी शिवारामध्ये गट नंबर 298 येथे एका महाशयाने गट नंबर 298 मध्ये साई पार्क म्हणून एक प्लॉटिंग पाडलेली आहे। तसेच हदिया पार्क म्हणून एक अशी प्लॉटिंग पाडलेली आहे। या ठिकाणी ह्या लोकांनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून व या जमिनीचे शर्तभंग करून ही प्लॉटिंग पाडलेली आहे। तसेच गट नंबर 287 मध्ये सुद्धा साई पार्क म्हणून इथे प्लॉटिंग पाडलेली आहे। इथल्या ह्या महाशयांनी महालपिंपरी शिवारामध्ये गट नंबर 26 मध्ये तलावाचे जे क्षेत्र आहे ते सुद्धा संपादित करून त्या तलावाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा या लोकांनी अवैधरित्या शासनाची फसवणूक करून प्लॉटिंग पाडून शासनाची दिशाभूल केलेली आहे। या प्रकरणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना स्वतः भेटून हे निवेदन दिलेले आहे। तसेच तहसीलदार विभागीय आयुक्त अप्पर साहेब उपविभागीय अधिकारी यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे। या प्रकरणी साहेबाने मेहरबान स्वामी साहेब जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे घेऊन कारवाई चालू केलेली आहे। आज रोजी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये या प्रकरणामुळे सर्व रजिस्ट्र्या बंद करण्यात आलेल्या आहे। इथून पुढे कोणत्याही प्रकारचे कुलमुखत्यारपत्र, जमिनीचा जीपे, जमिनीची खरेदी खत हे होणार नाही असं आश्वासन दिलेलं आहे। व आता या प्रकरणी आपले इथले स्थानिक जे मंडळ अधिकारी आहे त्यांनी सुद्धा कारवाई केली आहे। पंचनामा करण्यास सुरुवात झालेली आहे। पंचनाम्यामध्ये जर ह्या जमिनीमध्ये खरंच अवैधरित्या प्लॉटिंग पाडलेली असेल, ती जमीन शर्तभंग झाल्यामुळे ही शासन जमा होणार आहे। तसेच या संबंधित ज्या लोकांनी प्लॉटिंग पाडली यांच्यावर सुद्धा शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी 400 उच्चे गुन्हे दाखल होणार आहेत। विकास पाखरे महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचा प्रदेशाध्यक्ष आहेत।